जयसिंगपूर दानोळी निमशिरगाव रोडवर वृक्षारोपणाची उधळपट्टी। कागदोपत्री झाडांची देखभाल केल्याची दाखवून शासनाला लाखो रुपयाचा चुना। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर दानोळी निमशिरगाव रोडवर वृक्षारोपणाचा अक्षरशः फज्जा उडाला आहे। त्यात अनेक तुटी आढळल्या आहेत। लावलेली झाडे जगलेली नाहीत, त्या झाडाला लागवड नाही, त्यात मातीचे प्रमाणही नाही, झाडाला आधारासाठी काठीचाही वापर केला नाही, अशा अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत। शासनाच्या नियमानुसार सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येते। झाडांसाठी लागवड करणे, कुंपण करणे, पाणी देणे यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतो। मात्र ही लागवड केवळ कागदोपत्री दाखवण्यात येते की काय अशी शंका निर्माण झाली आहे। जयसिंगपूर दानोळी निमशिरगाव रोडवर अनेक रोपे बेवार स्थितीत आढळून आली आहेत। तसेच काही रोपे ठिकठिकाणी जमिनीवर पडली आहेत। सदर झाडांचे व्यवस्थित रोपण न करता ती तशीच जमिनीवर पडली आहेत। त्यामुळे कागदोपत्री दाखवून शासनाची लाखो रुपयाची फसवणूक करण्यात आल्याची शंका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। अशा प्रकारे शासनाचा निधी हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी चर्चा होत आहे। नमस्कार, मी अण्णासाहेब पाटील, भाजपा जैन प्रकोष्ठ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पूर्व। आज बाईट द्यायचं कारण की जी महाराष्ट्र शासनानं वनीकरणाचं काम ज्या टेंडरला दिलं आहे, टेंडर ज्यांनी भरलं आहे त्या माणसाने एकही झाड व्यवस्थित लावलेलं नाही। निकृष्ट दर्जाचे सगळं, त्याला खत असेल, पाणी असेल, झाडं पण व्यवस्थित नाहीत। प्रत्येक झाडाला एक काठी लावणं गरजेचं आहे। त्या झाडासनी काठी नाही, ज्या वेळेपासून लावलं आहे त्या वेळेपासून त्याची निगा नाही। एखादाही पाणी घातलेलं माझ्या निदर्शनास आलेलं नाही आहे। दानोळी जयसिंगपूर रोडला आणि शिरगाव ते दानोळी या दोन्ही रस्त्याकडेला त्यांनी झाडं लावण्याचं टेंडर घेतलं आहे। अनेक 2 ठिकाणी घेतलेलं आहे, परंतु बरेच झाडं असं वाळून गेलेले आहे। एका झाडाला किमान 15 दिवसातून 8 दिवसातून तर पाणी पाहिजे आणि हे टेंडर सरकारनं दिले, त्याला वर्षाला 900 रुपये एका झाडाला दिलं आहे। 3 वर्ष असं 9 तिरकं 2700 रुपयाला एक झाड आहे आणि ते झाड जगवण्याचं काम ते ज्याने टेंडर घेतले त्याचं काम आहे। परंतु ह्या टेंडरवाल्यानं कुणाला आणि दुसरा टेंडर त्याच्याच अंडरखाली दुसऱ्या माणसाला नेमून यांनी कामं दिलेले आहे। त्याच्यामुळे ते कामाचं झाडांची निगा नाही। शासनाने एवढं कोट्यावधी पैसे घालून खर्च करून जर झाडाची निगा होत नसेल, लावलेली झाडं पूर्वीची 10-15 वर्षाची झाडं तोडून शासन यांना झाडं लावण्याची जर परमिशन देऊन झाडाची निगा होत नसेल तर एवढे कोट्यावधी पैसे खर्च करून त्या पैशाचा काय उपयोग? कुठेतरी विचार करून या झाडाचा आणि टेंडराचं त्याची चौकशी करून झाडं व्यवस्थित लावणं जगवणं याचं काम आहे, ते तेवढं करून घेणं गरजेचं आहे। नमस्ते। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।